नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर इथे ना मी चिकन घेतलं आहे, त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि अद्रक लसूणची पेस्ट याच्यामध्ये टाकणार आहे. अर्धा चमचा हळदी पावडर, 2 चमचे दही आणि आता याला आहे ना व्यवस्थित मी मिक्स करून आहे ना रेस्टसाठी ठेवलेलं 15-20 मिनटं. कारण की ना आज असं छान मी चिकन बनवणार आहे आणि रेशमी पराठे बनवणार आहे. तर आता हे जे रेशमी पराठे आहेत ना, ते तुम्ही व्हेज बरोबर पण खाऊ शकतात. व्हेज कोणतीही भाजी छान ग्रेव्ही बरोबर पण ते खूप जास्त टेस्टी लागतात. आणि चिकन म्हणजे नॉनव्हेज कोणतेही नॉनव्हेज बरोबर खा, ते खूप टेस्टी लागतात. म्हणून ते आज रेशमी पराठे आणि चिकनचा बेत आहे. तर इथे ना खोबरं मी घेतलं आणि याला मी जास्त नाही भाजलं, उगाच थोडंसं लालसर मी केलं. आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे आपण जसं तिखट हवं ना त्या पद्धतीने इथे वापरायच्या मिरच्या. आणि याची पेस्ट करून घेतली. आता लगेच एका पातेल्यामध्ये तेल टाकलं आणि काही खडे मसाले इथे मी टाकले. खड्या मसाल्यांमध्ये दालचिनीचे 2 तुकडे, 1 चमचा जिरे आणि त्याच्यानंतर आहे ना मिरे टाकले 2-3 आणि 2-3 लवंगा टाकल्या आणि तेजपत्ता 2 टाकला. असे गरम मसाले इथे तेलामध्ये छान असे तडतडून दिले. आणि त्याच्यानंतर 2 बारीक चिरलेले कांदे इथे मी वापरले. कारण की हे जे चिकन आहे ना एकदम रेस्टॉरंट स्टाईल चिकन आहे आणि खायला तर खूप जास्त टेस्टी बरं का. एवढं ना म्हणजे चक्क आहे ना, म्हणजे खाताना ना असं वाटलंच नाही की हे घरात बनवलं आहे. म्हणजे जे आपण रेस्टॉरंटमध्ये खातो ना त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त टेस्टी लागलं. तर इथे मी 2 टोमॅटो बारीक चिरून टाकले आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि व्यवस्थित त्याला रंग बदलेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. छान याला परतून घेतल्यानंतर ना व्यवस्थित असं नरम पडेपर्यंत याला परतून घ्यायचं. जवळजवळ त्या 4 ते 5 मिनिटांमध्ये छान नरम होतो इथे कांदा टोमॅटो वगैरे. पद्धत एकदम साधी सोपी आहे. पण ह्या पद्धतीने जर तुम्ही केलं ना, तुम्ही म्हणजे बाहेरचं रेस्टॉरंटमधलं खाणं खरंच विसरून जाल. एवढं टेस्टी लागतं. त्याची ग्रेव्हीसुद्धा एवढी मस्त ग्रेव्ही होते ना, तुम्ही आता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईलच की हे चिकन किती छान झालं असेल म्हणून. तर आता आहे ना बघा, इथे कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ना, ते वाटण इथे मी टाकलं. आणि आता याला पण आपण व्यवस्थित जरा आहे ना 2-3 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. तेल इथे आपण जेवढं टाकलं ना तेवढंच तेल वापरायचं आहे. आता इथे मसाले जरा कोरडे कोरडे वाटले म्हणून आता मिक्सरचा जो जार आहे ना, ते मसाल्याचंच पाणी मी इथे थोडं थोडं टाकून हा मसाला छान भाजून घेतला. तुम्ही जर जास्त तेल वापरत असाल किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडं इथे एक्स्ट्रा तेल टाकू शकतात. त्याच्यानंतर मी इथे बटर चिकन मसाले 2 चमचे टाकला आणि आपण घरामध्ये जे पण मसाले वापरतो ना, ते लाल तिखट मसाला, आता मी काळा मसाला आणि लाल मिरची पावडर असे मसाले मी इथे टाकलेत. आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी हे मसाल्याचं जे पाणी होतं ना ते थोडं थोडं टाकून हा मसाला एकदम व्यवस्थित परतून घेतलाय. आता छान याला आहे ना तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित हा मसाला छान इथे शिजून द्यायचा. बघा आता ह्या पद्धतीने आपला मसाला जवळजवळ छान शिजत आलाय. याच्यामध्ये मी पुन्हा आहे ना 1 चमचा चिकन मसाला टाकलाय आणि व्यवस्थित याला पण इथे परतून घेतलं. आता आपल्या मसाल्याने ना तेल जरा सुटत आलंय बघा, म्हणजे मसाला आपला छान इथे रेडी झालाय. आता मसाला आपला व्यवस्थित इथे शिजल्यानंतर ना आता आपण याच्यामध्ये चिकन टाकू शकतो. पण मी इथे पुन्हा झाकण ठेवून ना त्याला 2-3 मिनिटं वाफ दिली. मसाल्यामधून तेल अगदी वेगळं होईपर्यंत हा मसाला व्यवस्थित आपल्याला शिजून घ्यायचा. एक वाफ द्यायची 2 ते 3 मिनिटं आणि नंतर आपण हे जे चिकन रेस्टला ठेवलं ना, हे चिकन टाकून द्यायचं. आणि आता याच्यामध्ये पण आपल्याला ना छान तेल सुटेपर्यंत हे चिकन असंच परतून घ्यायचं इथे. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे, पण खायला खूप जास्त टेस्टी आहे बरं का. खरं सांगते तुम्हाला, ह्या पद्धतीने जर तुम्ही केलं ना अगदी हॉटेलच्या टेस्टपेक्षा सुद्धा हे चिकन खूप भन्नाट लागतं. आणि इथे आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे म्हणून मी गरम पाणी करून थोडं साईडला ठेवलं. आता हे मसाले बघा इथे व्यवस्थित मिक्स केले आणि आता याला पण मी झाकण ठेवून छान जरा 5 ते 7 मिनिटं वाफेमध्ये शिजून दिलं. इथे पण बघा आता तेल छान सुटलंय.
पुन्हा इथे आलटी पलटी करायचं, छान मिक्स करायचं. आता आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे ना त्या हिशोबाने आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं, कारण की आपण इथे चिकन शिजवून घेतलेलं नव्हतं अजिबात, म्हणून आता इथे आपल्याला चिकन शिजण्यासाठी पण थोडंसं पाणी लागणार आहे. आणि त्या हिशोबाने आपण इथे पाणी टाकायचं जेवढी ग्रेव्ही हवी आहे, आणि चिकन शिजायलाही आपल्याला इथे पाणी लागणार आहे, त्या हिशोबाने इथे पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता इथे छान याला आहे ना उकळी आली आहे. आता उकळी आल्यानंतर पण ना याला आपण गरम पाणी जरा इथे मी अजून टाकलं. आता इथे गॅस स्लो करायचा आणि वरतून आहे ना कसुरी मेथी मी इथे टाकली थोडी हातावर अशी मॅश करून. आता याला मिक्स करायचं आणि मिक्स केल्यानंतर ना आता याच्यावरती अर्धं झाकण ठेवायचं, स्लो गॅसवरती याला आपण शिजवून द्यायचं. आता हे शिजेपर्यंत लगेच आपण इकडे रेशमी पराठे करायला घ्यायचे. रेशमी पराठे करण्यासाठी ना मी इथे 3 बटाटे उकडून ठेवलेले होते, आणि ते उकडल्यानंतर ते बघा आता आपल्याला असे किसून घ्यायचे, व्यवस्थित सगळे बारीक करायचे किसून. याच्यामध्ये तुम्ही अर्धं गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा असंही वापरू शकतात, पण मी इथे पूर्णपणे मैदाच वापरला आहे. कारण की ना आता इथे बघा चवीप्रमाणे मीठ टाकलं, 1 चमचा जिरे टाकले, 1 चमचा चिल्ली फ्लेक्स टाकले आणि कसुरी मेथी इथे टाकले आणि कोथिंबीर टाकले. कोथिंबीरच्या काड्या नाही टाकायच्या, फक्त कोथिंबीरचा पुढचा पाला आहे ना तोच आपल्याला इथे चिरून टाकायचा आहे. आणि व्यवस्थित याला बटाट्यामध्ये पहिले सगळं मळून घ्यायचं, नंतर मग जरा कोरडं वाटलं की थोडं पाणी टाकून घट्ट याचा गोळा मळायचा आहे. जसं चपातीला मळतो ना त्याच्यापेक्षा थोडा घट्ट मळायचा आहे. कारण की हे पराठे ना आपल्याला होईल तेवढे पातळच लाटायचे. हे पराठे अजिबात 2-3 दिवस तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकतात. व्हेज नॉनव्हेज बरोबर कोणत्याही भाजीबरोबर तुम्ही खाऊ शकतात. म्हणजे अगदी बघा ना, तुम्ही हॉटेलमधले बटर नान खात असणार, तंदुरी रोटी खात असणार, कुलचे खात असणार, या सगळ्यांची टेस्ट भरून काढणारे हे रेशमी पराठे आहे. खरोखर हे पराठ्याबरोबर तुम्ही नॉनव्हेज खाऊन बघा किंवा व्हेज भाजी खाऊन बघा, खूप अप्रतिम लागते. नक्की माणूस आहे ना 2-3 घास तरी जास्त जेवतो, म्हणजे पोटच भरत नाही, एवढं भारी लागते. म्हणजे जी हॉटेलमध्ये जाऊन जेवणाची मज्जा आहे ना ती मज्जा आपल्याला ह्या पद्धतीने घरात बनवलं ना, ही हॉटेलपेक्षा जास्त मज्जा येते. घरातले जास्त एन्जॉय करतात बरं का. तर आता पीठ इथे व्यवस्थित मळून झालं. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 10 मिनिटाला रेस्टला ठेवू शकतात. वेळ नसेल तर तुम्ही लगेच याला लाटायला पण घेऊ शकतात. आता इकडे एक साईडला ना आपलं चिकन व्यवस्थित शिजेपर्यंत मी लगेच आता एक साईडला पराठे पण लाटायला घेतले, म्हणजे कसं आपल्याला गरम गरम लगेच जेवायला पण घेता येतं. कोण आपल्याकडे पाहुणे आले तरी आपण पाहुण्यांसाठी सुद्धा असा खास बेत करू शकतो, किंवा घरातल्या घरात मस्त असं करून आपण एन्जॉय करू शकतो. आता एक साईडला लगेच मी पराठे लाटायला घेतले. जेवढे पातळ लाटता येईल ना तेवढे पातळ लाटायचे, कडक होत नाही, एकदम सॉफ्ट होतात, एकदम सॉफ्ट होतात. आणि तुम्ही सकाळी बनवले संध्याकाळपर्यंत पण ते सॉफ्ट राहतात बरं का. 2 दिवस तरी ते मस्त सॉफ्टच राहतात पराठे, एकदा छान असे व्यवस्थित पातळ लाटून भाजले की. आणि ह्या पद्धतीने ना मी सगळे लाटून घेतले. इथे आपल्याला त्याला थोडंसं आहे ना पीठ लावावं लागतं, कारण की बटाट्यामुळे ते चिपकतात, म्हणून पीठ वरतून लावूनच आपल्याला इथे लाटावं लागतं. जेवढे पातळ लाटायला जमणार तेवढे पातळ लाटा, कारण की तेवढे जास्त ते खायला जास्त छान लागतात. जेवढे पातळ असणार तेवढे खायला ते जास्त टेस्टी लागणार. मग आता लगेच तव्यावरती ना तेल टाकायचं आणि छान आलटी पलटी करून मस्त भाजून घ्यायचे. तर ह्या पद्धतीने सगळे मी रेशमी पराठे बनवून घेतले आणि लगेच एक साईडला घरामध्ये सगळ्यांनी एन्जॉय केले. आणि हे असं जर आपण घरात बनवत राहिलो ना, आपल्याला खरंच बाहेर म्हणजे मुलांना आठवणच येत नाही की हॉटेलमध्ये जेवायला चला किंवा हॉटेलचं आणून खा. खरंच आठवण येत नाही बरं का. एकदम हॉटेलच्या टेस्टपेक्षा सुद्धा हे खूप छान जास्त टेस्टी लागलं होतं.
आता ह्या पद्धतीने बघा मस्त असे भाजून घ्यायचे आणि इकडे आपलं चिकन सुद्धा तेवढ्या वेळात छान असं रेडी झालंय. आता याची ग्रेव्ही बघा किती व्यवस्थित ग्रेव्ही झाली आहे ना. हे दिसायला जेवढं छान दिसतंय ना तेवढं खायला सुद्धा खूप जास्त टेस्टी होतं. खूप जास्त टेस्टी होतं बरं का. तर इथे आपलं मस्त चिकन रेडी झालंय आणि आता पराठे पण बघा किती सॉफ्ट. पराठे सुद्धा एकदम सॉफ्ट असले झालेले आणि तुम्ही लगेच इथे गरम गरम जेवायला घेऊ शकतात. आपल्या फॅमिली बरोबर एन्जॉय करू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवायला या. बाय.